हाय, हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आज आम्ही बाहेर निघालो भाजीपाला आणायला. तर आज रविवार आहे, तर कार्तिकच्या पप्पाला सुट्टी होती. तर मग कार्तिकचे पप्पा बोलले की आपण भाजीपाला वगैरे आणायला आपण गावात जाऊया. तर आम्ही भाजीपाला आणायला गावात आलो आहे आणि इथं भाजी वगैरे घेणार आहे. त्याच्या अगोदर गाडीत पेट्रोल भरलं पहिले आम्ही पेट्रोल पंपावर, मग बाजारात आलो आहे भाजी आणायला. भाजी काय काय घ्यायचं आता विचार करावा लागलं. त्याच्या अगोदर तर आम्ही बटाटे तर पहिलेच घेणार आहे. बटाटे घेऊन झाल्यानंतर इथं कार्तिकचे पप्पा पोकळी घेतात, ती भाजी घ्यायला लागलेत. त्याच्यानंतर मी फळं वगैरे काही घेत होते, सीताफळ आणि पेरू वगैरे घेतलं. त्याच्यासोबत कणसं पण घेतलीत मीने. आणि हे बघा, मी आता पेरू आणि सीताफळ घेते मी इकडे. त्याच्यानंतर मी इकडे आले लिंबू घ्यायला. लिंबू घेऊन झाल्यानंतर पप्पा सूट केले बघा, कसे सूट केलं. त्यांना सांगितलं थोडंसं सूट करा म्हणून, इकडे भाजीपाला वगैरे मी घेते म्हणून. तर बघ ते कसे सूट केलं. उभं सूट केलं, तर आडवं सूट करायचं सोडून उभं सूट केलेत. आता मी इथं भाजी घेते मी बघा, तिकडे काय काय घेते मी. तर सगळी घेऊन झाली माझी. आणि इकडे पपई वगैरे घेतली खायला, कार्तिकला पाहिजे होती म्हणून पपई घेतली. आणि इकडे बघा आम्ही थोडीशी मेथी वगैरे घ्यायला लागलो आहे. पाऊस तर नव्हता, येताना होता फक्त. आणि भाजीपाला आम्ही घेतो तेव्हा पाऊसच नव्हता. व्यवस्थित आम्हाला भाजीपाला वगैरे घेताना अडचण नाही आली. व्यवस्थित घेतलो आम्ही भाजीपाला आणि पाऊस अजिबात नव्हता. पण जाताना होता, थोडा थोडा होता, आता नव्हता. तर आता भाजी वगैरे सगळं घेऊन झालो. आता आम्ही घरी निघालो. आता आम्ही आलो घरी. तर 10 वाजता निघालेलो, 10-10:30 वाजता निघालो. आता वाजले 2-2:30 वाजलेत. इथं बघा मी काय काय भाजी वगैरे आणली, सगळी पोकळी मेथी वगैरे सगळं आणलेत. टमाटर वगैरे सीताफळ आणि सगळं भाजी वगैरे आणली. आता ही भाजी आहे ना, ह्या ज्या भाजीला म्हणतात आंबाडी. आता हीच भाजी करणार आहे मी, आंबाडीची भाजी करणार आहे. आणि मी लय दिवसानंतर पहिल्यांदाच करणार आहे. आता ही कशी होते माहीत नाही, मी फक्त आता करणार आहे. आता पहिले त्याला निवडून घेते चांगलं. आणि देठं वगैरे काही घ्यायचं नाही, फक्त पानं घ्यायचेत आणि त्याला शिजवायचं चांगलं. आता मला माहिती आहे ते कसं करायचं म्हणून मी करणार आहे. आणि ही पहिल्यांदाच करणार आहे. आता मी पण तुमच्यावर शेअर करते कशी करायची ही भाजी. आता मी भाजी सगळी निवडून घेते. भाजी सगळी निवडून घेतली आणि त्याच्यानंतर एका जाळीत काढलं आणि स्वच्छ धुवून घेतलं 2-3 पाण्यात. आणि ह्याला फक्त पाण्यातच शिजवायचं. आणि हे बघा मी पाणी टाकून शिजवायला लागले. आता पूर्ण असं शिजवायचं, शिजवून घेतलं मी पूर्ण. आणि त्याच्यानंतर हे जर शिजून झाल्यानंतर पाणी काढायचं सगळं. आणि हे बघा मी लसूण, फक्त त्याच्यात लसूण आणि मिरचीचा ठेसा घातला तरी चालतंय. मग मी लसूण आणि मिरचीचा ठेसा घालणार आहे. आणि इथं लसूण सगळं निवडून घेतले आणि इकडे बघा ठेचून घेतलं. शिजवलेलं भाजीतलं पाणी काढून घ्यायला लागले हाताने भाजी काढून पाणी काढून घेतल्यानंतर पूर्ण असं सुट्टं करायचं. आणि त्याच्यानंतर पूर्ण चांगलं व्यवस्थित पाणी काढून घ्यायचं. त्याच्यानंतर आणि कढई घ्यायचं, कढईमध्ये तेल टाकायचं आणि थोडंसं आपल्याला आवडीनुसार जिरं टाकायचं. जिरं नाही टाकलं तरी चालते, पण मी टाकणार आहे कारण की त्याच्याने चव चांगलं येते म्हणून. लसूण टाकलं मी, भरपूर लसूण टाकायचं त्याच्यात. आणि तुम्हाला तिखट आणि बिना तिखटाचं तेवढ्यानुसार मिरचीचा ठेसा टाकायचा. मिरची कापून टाकली की अजिबात चांगलं नका, थोडंसं ठेसा लावायचं, चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. नंतर भाजी टाकून घ्यायचं त्याला.
भाजी टाकून झाल्यानंतर असं मॅश करून घ्यायचं त्याला. चमचा नाही भेटला आणि कशाने पण उलतानाने करून घेतलं तरी चालतं. त्याच्यात चांगलं मॅश करायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकून चमच्याने व्यवस्थित व्हायला लागलं नाही, सगळं गोळा गोळा तयार होतं. म्हणून मी कपलं पावभाजी करायचं त्याच्याने बघा मी कसं मॅश करून घेते. आता इथं माझी भाजी तर तयार झाली. आता आम्ही जेवून घेतो. जेवून झाल्यानंतर सगळं भाजीपाला उचलून सगळं ठेवून देतं. आता इथं बघा बटाटे आणि कणसं वगैरे एकत्र ठेवलं. इथं बघा कोथिंबीर लिंबू वगैरे आणलेलं. इथं मिरच्या आहेत आणि इथं भाजीपाला वगैरे सगळं निवडून ठेवलं. इथं सगळा भाजीपाला मी फ्रीजमध्ये भरून ठेवला. उद्या सोमवार आहे तर मी साबुदाणे पण भिजवून ठेवणार आहेत. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री